मान्सूनचे लवकर आगमन होणार असल्याची आशा निर्माण झाली असताना शुक्रवारी संध्याकाळी सांगली शहरासह जिल्ह्यात पश्चिम भागात जोरदार पावसाने झोडपले। एकसारखा अर्धा तासाहून अधिक बरसणाऱ्या पावसाने शहरात पाणीच पाणी झालं। काही गावात वीज पुरवठा खंडित झाला तर रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाल्याचे चित्र आहे। शेतीसह पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असताना पेरणीपूर्व मशागतीसाठी दिलासा मिळणार आहे तर कुठे नुकसान झाले। यंदा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने धास्ती निर्माण झाली आहे। मात्र केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याने आशा निर्माण झाली आहे। दिवसभर उष्णात वाढ झाली होती। उकाडा वाढला असताना शुक्रवारी संध्याकाळी जिल्ह्याच्या विविध भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे। सांगली शहरात संध्याकाळी 8च्या सुमारास पाऊस सुरू झाला। अवघ्या तासाभरात शहरातील अनेक सखल भाग जलमय झाले। शहरातील अनेक मार्गावर ड्रेनेज तुंबून पाणी रस्त्यावर आलं। रस्त्यावर पाणी वाहतुकीची कोंडी झाली तसेच नागरिकांची गैरसोय झाल्याचे चित्र आहे। पश्चिम भागातील आष्टा, बागणी, शिगाव, दुधगाव, कवठेपिरान, समडोळी या परिसरात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झालाय। परिसरातही विजांच्या गडगडाटासह पाऊस झाल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता। रात्री उशिरापर्यंत बत्ती गुल होती। संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय। पावसामुळे पेरणीपूर्व मशागतीला गती मिळण्याची आशा निर्माण झाली।